हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज घरी जायला निघणार आहे. सुट्टी संपली तर 8 दिवसच राहिली, जास्त दिवस नाही. तर आणि आता घरी जाऊन परत थोडे दिवस तिकडे राहणार आणि परत मुंबईला जाणार. तर जाताना सुमन नाराज झालेलं आहे. सगळ्याच मुलींचं असं होत असेल की मग निघताना म्हणजे घरातून निघताना माहेरून सासरी जाताना थोडंसं म्हणजे असं पाऊल उचलत नाही की जायचं आहे आपल्याला, पण जावं तर लागणारच आहे. तर आता स्वरूप पण येणार आहे माझ्यासोबत. स्वाती येईल थोड्या वेळानंतर. तर गरमी पण भरपूर आहे, ऊन पण खूप आहे. आता सकाळीच आता सगळं आवरून झालं, मस्त नाश्ता वगैरे केला. तर आता श्याम पण येणार आहे मला सोडायला कनेडीपर्यंत. मंगेश आले होते, मंगेशनं पण संग्राम नेऊन सोडणार आहे. हे असा आजचा व्हिडिओ असेल. माहेरून निघाले मी सासरी जायला. तर घरी जाऊन बघू काय असेल दिवसभराचं शेड्यूल, तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि आज खूप माझं मन थोडंसं नाराज आहे, कारण की 8 दिवस जरा मस्त मज्जा वगैरे केली होती. तर पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करेन नंतर. आमच्याकडे लाईट गेली आहे आणि हे इकडे काम करतायत. हे बघा, असे झाडाखाली येऊन काम करतात. आणि इकडे भाई चिराग व्लॉगिंग चालू आहे. आणि आता आम्ही जातो उदयवाजी पळाले आणि आम्ही आता जातो नदीवर, बावडेवरती पाणी आणू. आणि दादा हे बघा, पोरगी बघा, व्हिडिओसाठी सगळी पोरगी जातात. पाणी दादा पाणी काढून देतले आणि आम्ही पाणी आणतलो. बघा, पोरगी आमची बावडेवर जातात पाणी आणू. पाणी आणायला आली नसती, पण तो व्हिडिओसाठी पाणी गेली होत. दादा पाणी काढून देत आहेत. आता पोरगी पाणी भरतली. आणि रुची बघा कशी पोरा नुसती व्हिडिओसाठी इली ती. बघा ही रशी आहे ना. हो, दादा आता पाणी काढून देतील. ही आमची मोटर खराब झाली. ही लाव नाही तर प्लास्टिकची. एकदा मी पण वाढणार. दादा तुम्ही दोन बाटल्या, एक लोअर आहे एक मिडल आहे, म्हणजे तिघी जणी बसू शकतात. एक लोअर आणि मिडल ना बसायला. इकडे मी घेऊन जाते. नाही दादाला नेऊ दे दोन बाटल्या. मी नेतोय. अरे याचं झाकण लावा. रुची तू बाटली, तुम्ही कळशी घे, बाटली घेऊन मी तिकडून येत वतून आण, नाही तर बादली मामा जाणारच नाही पुढे. वतून आण बादली जा. रुची मोठा ठोक घेऊन ये. होय. मी करणार आहे नंतर.
हे घ्या थांबा बस ना होय होय चल मंथन चल. इधर पकड अरे हे नाही हे पकड इकडे बघ मामीचा पण काढ दुष्काळग्रस्त कोकणात दुष्काळ कधी पडू आमच्याकडे पाणी नाही हं. ही काकी आमची दुष्काळग्रस्त दुष्काळ नाही ही आते येईल ना की आमच्याकडे दुष्काळ पडतं पोरगं माझं बघा घरात एक कप तांब्यावर पाणी घेत नाही पण पाणी कळशीवर पाणी आणतात बसूया झाडाखाली जायचंय परत हो येतोय. अरे आणलाय मोबाईल हा मग काय झालं मनचेकर फोन केलं लाईट नाही ना आता. लाईट नाही त्याला फोन केलंय लाईट नाही लाईट येते म्हणता लाईटला फोन करते का परत माझा आधीच यायला 2 तास राहिले. दे मी ते ठेवून येते. फायनली म्हणताना माझी एक कळशी काढलेली आहे बाळातून येशील ना होतून ये. जा सरळ नाही गडबड करू नको ती भाई होते त्याला दे पर त्याच्या डोक्यावर ठेवते नेशील काय नको मेगा दीदी घेऊन जाऊ दे खाली व्यवस्थित बघून जा आपली नको अशी. पोरग सुधारलो आता यो पोरग म्हणतान नको जाऊ दे जाऊ दे फिरतच नाही तेव्हाच छान. ए, वा होत आता घे वत. हो तिकडे हँडल होत. ए घेऊन जा नको नको तू ये व ते अंड्यात मी घेऊन जाते लागतं मग लागेल तेवढं पाणी भरा गरज आहे तेवढं पाणी भरा समजलं. लय नको आता पुरतं बस वत ना सांडत दादाने आंबे बघा केवढे घेऊन इले रायवळी दाखव तुमच्याकडे किती आहेत आंबे दादा गाईज हे लोक येतात त्या वर्षी ना दरवर्षी पाण्याची टंचाई असते आमची मोटर पण बिघडते हे लोक आले नाही यांच्याकडे दुष्काळच पडतो आमच्याकडे दुष्काळ पडतो हे लोक आल्यावर हे म्हणतात बाई तू नाही जेवत आहे बाळा मी बघा हे कसे झोपाळ्यावर बसून जेवतो दुपारचे 2 वाजलेत अजून लाईट आली नाही लाईट नाही पाणी नाही का काय नाही गरमी पण खूप आहे इकडे गावी तर आता आम्ही जेवायला बसतो या तुम्ही पण जेवायला मगाशी पाणी सगळी मुलं जाऊन घेऊन आली तुम्ही बघितलं आता आणि मस्त रील्स पण शूट केले ते इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटतील कोकणची कन्या सपना या पेजवरती तर आता जेवूया पण गरमी एवढी आहे ना गावी खूप गरमी आहे लाईट पण गेली सोमवार आहे त्याच्यामुळे लाईट पण गेली सगळ्यांनी जाऊन मस्तपैकी पाणी घेऊन आले आंघोळ्या पण झाल्या आता बाकीचे काही थोड्यांचे आंघोळ्या करायचे तर आल्यानंतर मग थोडेसे गहू होते ते साफ केले मी मुलं जाऊन जेवली झोपाळ्यावरती वहिनी गेली भांडी घासून लाईटीची वाट बघतो पाणी नाही लाईट नाही एवढं कसं पाठ करून बसलं कसा आहे अभ्यास कर मी गेलं सांगा संध्याकाळचे 4 वाजले तरी अजून लाईट येली नाही आता जाता बावडेकडे बघूया वायरमॅन पण येतात मोटर बघायला टपोरी जांभळं मस्त आहेत पण मागच्या आज दिवसभर पाणी इला नाही आता आम्ही टिट्यावर इलाव कुळदाचा पीठ घेऊ आणि जाता जाता एक पेप्सी गरमी पण खूप आहे इकडे गावी
चला चला आता चालत चालत घराकडे जाऊया. आमचं हे वाडीचं बोर्ड आणि ही हेळेवाडीची माणसं